आणि आता करूया आपल्या जर्नीची सुरुवात. तर बोला गणपती बाप्पा मोरया. नवले ब्रिज, मौत का तांडव, भोकाल. आज मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात खेड शिवापूर टोल नाका फक्त 1 मिनिटात क्रॉस केला. 1 मिनिटात. तो स्पोर्ट्स ड्राइव मोड एक्टिवेटेड. तर चलिए. अरे આ તો સુરતની ગાડી છે GJ05. हॅलो, गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे नंदप्पन गडकरी आणि स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 6 तारीख आणि मी चाललो आहे साताऱ्याला जायचं कारण म्हणजे उद्या आहे इलेक्शन डे, वोटिंगचा दिवस आपला. वोटिंग हे सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यासाठीच मी चाललो आहे साताऱ्याला वोट करायला. आमच्या इथे कॅन्डिडेट उभे आहेत आपले उदयन महाराज आणि शशिकांत शिंदे, जे की कोरेगावचे आहेत. तर वोट तर करायचंच. चला सातारा आहे आता 130 किलोमीटर इथून. आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. मी आता लागलो हायवेला. पहिले मला भरायचं CNG. काल भरलेलं पण आता हाफ टंकी झाली. काल खूप फिरलो. काल होती नीटची एक्झाम आणि माझी एक सिस्टर आलेली, तर तिला मी एक्झामला घेऊन गेलेलो. तर एक्झामचा माहोल बघून मला माझे जुने दिवस आठवले कॉलेजचे. तेव्हा असं टेन्शन असायचं चेहऱ्यावर सगळ्यांच्या, तसं दिसत होतं. आणि शेवटपर्यंत वाचत बसायचं. काहीतरी 2-3 लाईन भेटतील त्या वाचायच्या. तर असं काही होतं. आता मी आहे हायवेवरती. आपल्याला जायला किती वेळ लागेल डोंट नो. ट्रॅफिक वाजलेत आता 8:30 आणि हायवेला थोडी कमी गर्दी वाटते आता. गर्दी तर असणार, वाकड साईडला असेल खूप गर्दी. आता मी पोहोचलोय CNG पंपवरती. फक्त 2च गाड्या आहेत. तर फायनली मी CNG भरलेला आहे आणि आता करूया आपल्या जर्नीची सुरुवात. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आता मी पोहोचतोय चांदणी चौक मध्ये. पहिल्यासारखी ट्रॅफिक असते का चांदणी चौक मध्ये आता? मी पण आज खूप दिवसांनी येतोय. बॉस काय करताय बॉस? मुळशी, पाषाण, सातारा. 9 वाजले आणि ऊन बघा कसलं कडक ऊन आहे. असं डायरेक्ट जी बॉडी जळून जाईल अशी. स्किन अशी फडफड करते उन्हात. फडफड. बाय बाय चांदणी चौक. मित्रांनो हे बघा, इथं असं ट्रक बंद पडला की ट्रॅफिक होते. आता किती लाईन लागली बघा. ट्रॅफिक बघा मित्रांनो, ट्रॅफिक. नवले ब्रिज, मौत का तांडव, भोकाल हे त्यांचे दुसरं नाव आहेत नवले ब्रिजचे. पुरंदर किल्ला, महाबळेश्वर, पर्यटन निवास, पानशेत एक मस्त जागा आहे. हो मध्येच ट्रक बंद पडलाय बघा.
पोचते मी आता खेड शॉपूर टोल नाक्याला. आज माझं नशीब किती चांगलं आहे बघा, काहीच टोलला गर्दी नाही आहे. आज मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात खेड शिवापूर टोल नाका फक्त 1 मिनिटात क्रॉस केला. 1 मिनिटात डायरेक्ट माझा नंबर आला आणि मी क्रॉस केला. हे नवलच आहे. कधी मी असं एवढा फास्ट कधीच नव्हतं. अरे ॲटलिस्ट 2-3 गाड्या असतात आणि त्या गाडीतला एकाचा फास्टॅग नाही चालत, मग तसं लाईनमध्ये थांबायचं आणि परत मागे जायचं, दुसऱ्या लाईनमध्ये लागायचं, दुसऱ्या लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार. असं चालू राहतं आहे सिलसिला खेड शिवापूरचा. आता मस्त 80-90 जाणार. अरे काय 80-90 आला डायव्हर्जन. ब्रिजचे खूप काम चालले आता यांचे. बेबी बेबी तेरा नी मैं लवर. एम चक्रा कशी आहे बाईक बघा. मस्त 80ला क्रूज करतोय आणि हे बघा कसे रपप जातात. काय सांगू आता. पळवायला तर आम्हाला पण आवडते, पण स्पीड गनवाले पोलीस इथं बसलेले असतात. मस्त HD मध्ये फोटो काढतात आणि 2000चा फाईन आपल्याकडे येतो. बांबूच लागतो. लई वाईट वाटतं बाबा 2000चा फाईन लागल्यावर. काय सांगू तुम्हाला. माझा 2चं स्पीड जास्त होतं, 60च्या इथं 62 होतं आणि मला फाईन लागला. एवढं वाईट वाटलं ना, काय सांगू काय आता. म्हणून लिमिटमध्ये गाडी चालवायची. मस्त आपलं 80ली जायचं घरी. ॲव्हरेज पण मस्त देते आणि टाईम किती 15-20 मिनटं वाजतात, जास्त नाही. 15-20 मिनटाचा फरक पडतो फक्त. आणि ॲव्हरेज तर आता माझी CNG कार आहे, मी सांगतो मला 30चं ॲव्हरेज पडतं माझं. मी जर 8 kg CNG भरलं तर माझी गाडी चालते 240 ते 260 या दरम्यान, म्हणजे 28 वगैरेचा ॲव्हरेज होईल. तर आरामात चाला मित्रांनो. आपलाच रोड आहे, खाली रोड भेटला म्हणून चाललोय पळवत आहे. बघा लिमिट दाखवतो मी तुम्हाला. 80चं कारचं लिमिट आहे, ट्रक बस 80 आणि बाईक 70. आलेलो आहे सातारा पुणेच्या बाउंड्रीवरती, शिरवळ जवळ आलेलो आहे. आणि ही बघा आपली नीरा नदी. ही पुणे जिल्हा आणि साताऱ्याची बाउंड्री आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य समोर आहे, वेगस हॉटेल. वेगस आला की समजायचं आपण आता साताऱ्या जवळ पोहोचतोय. तर मित्रांनो तुम्हाला ते रस्त्यामध्ये दिसतंय जे मंदिरासारखं आहे आणि बाजूला झेंडा आहे आपला भगवा. तर ही आहे पेशवेकालीन पानपोई. तर इथे पहिले जेव्हा लोक चालत ट्रॅव्हल करायचे तेव्हा हे इथे पाणी प्यायचे, मस्त थंड पाणी. अजूनही तिथे पाणी ठेवलेलं आहे. तर कधी तुम्ही सातारा पुणे ट्रॅव्हल करत असाल तर नक्की तिथे थांबून एकदा पाणी पिऊ शकता, बघू शकता. थंड पाणी असतं मस्त. पोर्शे, ओ माय गॉड. अरे આ તો સુરતની ગાડી છે, GJ05. तर मित्रांनो आपल्याला आता हा डोंगर चढायचा आहे. रे सुलतान कर दे चढाई, खंबाटकी घाट. आपला स्पीड बघेल आता 52 होता. समोर आलाय आपला खंबाटकी घाट. आणि घाट तुम्ही बघू शकता, ग्रीन झालाय, ग्रीनरी बहरली इकडं. आणि इकडे सगळे सुके डोंगर. याचं कारण काय मित्रांनो कमेंट करून सांगा. मला वाटतं लास्ट आठवड्यात कंटिन्यू पाऊस पडत होता दुपारनंतर, त्यामुळे इथे ग्रीनरी आली. पण घाट चढायला सुरुवात करायच्या आधी मला ॲक्टिवेट करायला लागतो कारचा स्पोर्ट्स ड्राईव्ह मोड. तो कुठे आहे मी तुम्हाला दाखवत आता. हा बघा, हा आहे आमचा स्पोर्ट्स ड्राईव्ह मोड. मी केलेला आहे ऑन. स्विच टू पेट्रोल. तो स्पोर्ट्स ड्राईव्ह मोड ॲक्टिवेटेड. तर चलिये. तर मित्रांनो मी आता लावतोय घाटाची टाइम लॅप्स. तर तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा.
तुम्हाला दिसलं की नाही ते माहीत नाही, पण रस्त्यामध्ये आता आलेली घोरपड, आणि घोरपड मी जस्ट वाचवली तिला. ती मधून रस्त्याच्या चाललेली एकदम, आणि छोटीशी होती, पिल्लू असेल मला वाटतं. पोचलेलो आहे आपल्या राजधानी जवळ, राजधानी सातारा. हे हॉटेल मस्त आहे, ब्रेकफास्ट, जेवण, आणि खूप गर्दी असते इथे. मित्रांनो, मी हायवे सोडलेला आहे. मी आलोय कवठे गावात. कवठे गावात माझी मावशी राहते. तुम्ही ऐकलं असेल, वाईच्या आसपास सगळ्या गावांमध्ये हळद खूप जास्त केली जाते. सो मला घरी हळद लागत होती, त्यामुळे मला मम्मीने सांगितलेलं की येताना आता हळद घेऊन ये. माझ्या मावशीकडे घरची हळद भेटते. हळद प्युअर हळद एकदम. तुम्हाला माहितीच आहे याचं हळदीमध्ये आता किती भेसळ केमिकल असतं. सो आलेलो आहे आता गावात, आणि गावात चाललंय काम. इथे चाललंय रस्त्याचं काम. हे असं काही आहे कवठे गाव. तर प्युअर ऑर्गॅनिक हळद घेऊन मी निघालेलो आहे आता घराच्या दिशेने. सातारा. खूप वेळ झाला, 11:15 वाजले. थोडा वेळ बसलो, गप्पा मारत होतो मावशीसोबत. आता जाऊया घरी, परत जाऊन काम पण आहे. खूप ऊन लागायला लागलं. 34 डिग्री सेल्सिअस बाहेरचं टेम्परेचर आहे, आणि 11:15 वाजलेत. मला जायला अजून अर्धा तास लागेल. चलो अभी भगाते हैं रोड. भगाते मतलब 80 के ऊपर नहीं जाएंगे, 80 पे ही चलेंगे. क्या चलाएगा रे तू? बाबू बाबू बाबू. गोवा समोर दिसतंय ते आहे पाचगणी. आज पाचगणी पण क्लिअर दिसते. आज मस्त क्लिअर वेदर आहे यार. ऑसम. वो VRL B11R VRL. हे नक्कीच मुंबई बँगलोर असणार आहे. तर आता पोहोचलोय मी आनेवाडी टोल नाक्यावर. हा दुसरा टोल आहे केळसवापूर नंतर. इथे पण जास्त गर्दी नाही दिसत आहे आज. इलेक्शनची खूप चेकिंग चालली आहे. काल पण मला टोलला अडवलेलं, तर ते चेक करतात डिक्कीमध्ये वगैरे. आपल्याकडे काही कॅश तर नाही आहे, सगळं चेक करतात पूर्ण गाडी. आणि त्यांचा एक व्हिडिओग्राफर सोबत असतो, आणि तो सगळं शूट करत असतो की काय भेटलं तर ते डायरेक्ट ऑन दी स्पॉट त्यांना पंचनामा होईल. तर आपल्याकडे कॅश पण अलाउड नाही. आचारसंहिता असली की आपल्याला 50,000पेक्षा जास्त कॅश कॅरी करू शकत नाही, आणि 50,000 पण आपल्याला रिझन द्यायला लागेल की कशासाठी आपल्याकडे एवढी कॅश आहे. तर कॅश घेऊन जाणं अवॉइड करा थोडं. फायनली पोचलेलो आहे राजधानी सातारा. बघा आपली सातारा सिटी, आणि मध्ये अजिंक्यतारा किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी माझं घर आहे मित्रांनो. थोडं फिरून जायला लागतं. कसं वाटतं आमचा सातारा, कमेंट करून नक्की सांगा. मस्त डोंगरांच्या बाजूनी बसलेला, आणि हा वरती दिसतोय तो कास रोड आहे. मित्रांनो, मी ट्रिप 0 केलेली CNG पंप पासून. तर तिथून झालेले 120 किलोमीटर्स, आणि साताऱ्याचं टेम्परेचर आहे 38 डिग्रीज. तर मी आता साताऱ्यामध्ये एंटर केलेलं आहे. वाजलेले आहेत 11:30. मी 8:30ला निघालेलो. मध्ये मी ब्रेक घेतला, मध्ये कवठे गावात गेलेलो, मग तिथून आलो बाहेर, परत हायवेला लागलो, आणि आता मी पोचेल आमच्या घरी. तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन असं फोडून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय, पीस. वा, रस्त्याच्या मध्येच ट्रक बंद पडलाय. काय भारी ट्रक आहे.